दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ झाली। नवीन दरानुसार व्यावसायिक सिलेंडर 3113 रुपये 50 पैशांना मिळणार आहे, तर 5 किलोचा सिलेंडर आता 821 रुपयांना मिळणार आहे। नवीन दर आजपासून लागू झाले, तर कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरचे दर हे 53 रुपये 50 पैशांनी वाढले। कोलकात्यात 3255 रुपये 50 पैशांना आता सिलेंडर मिळेल। व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून 53 रुपये 50 पैशांनी महाग झालाय। नव्या दरानुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे। शिवाय पेट्रोल, डिझेल आणि विमानासाठीच्या इंधनावरील निर्यात शुल्कात आजपासून कपात लागू झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर: मुंबईमध्ये 3067 रुपये 50 पैसे ही नवीन किंमत आहे। 3024 रुपये ही जुनी किंमत होती, तर यामध्ये 43.50 पैशांचा फरक आहे। दिल्लीत नवीन किंमत 3113 रुपये आहे। जुनी किंमत 3071 रुपये होती, 42 रुपयांचा फरक आहे। चेन्नईमध्ये 3283 रुपये ही नवीन किंमत आहे। 3237 रुपये ही जुनी किंमत होती, 46 रुपयांचा फरक आहे। कोलकातामध्ये नवीन किंमत 3255 रुपये, जुनी किंमत 3202 रुपये, फरक 53 रुपये 50 पैसे। 5 किलोचा फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडर देखील महागलाय। एफटीएल सिलेंडरची किंमत 11 रुपयांनी वाढून 821 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे। 5 किलो घरगुती सिलेंडरचे दर अजूनही 339 रुपयांवर स्थिर आहे। तसेच घरगुती सिलेंडरच्या दरात कुठलाच बदल झालेला नाही। पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लिटर शुल्क, तर डिझेलच्या निर्यातीवर 13 रुपये 5 पैसे प्रति लिटर इतकं शुल्क आहे आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर 9 रुपये 5 पैसे प्रति लिटर शुल्क हे निश्चित करण्यात आलंय। आणि आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय मुंबईमध्ये देखील व्यावसायिक सिलेंडर महागलेला आहे, काय अपडेट? निश्चितच वृषाली, देशामध्ये सातत्यानं महागाई वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याच्या नंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये सुद्धा दर वाढल्याचं चित्र जे आहे ते पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पुण्यामध्ये 42 रुपयाने कमर्शियल अर्थातच व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। पूर्वीचे दर साधारण 3080 रुपयाला व्यावसायिक गॅस जो आहे तो मिळायचा, मात्र आता नवे दर जे आहेत ते 3122 रुपयाला व्यावसायिक जो गॅस आहे तो सध्या मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच हे वाढलेलं चित्र जे आहे ते सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणारच म्हणावे लागेल की सातत्यानं देशामधली जी महागाई आहे ती वाढताना आपल्याला चित्र भेटतंय। याचा थेट परिणाम जो आहे तो आता अन्न खाद्यपदार्थावरती सुद्धा पडताना पाहायला मिळत आहेत। पेट्रोल डिझेलचे साधारण दर वाढले, त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे सुद्धा दर वाढताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।